नमस्कार, इव्हिनिंग बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीची धूम, भंडाऱ्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, रायगडमध्येही सकाळपासून दहीहंडीचा उत्साह। आमच्या पक्षात नाक खुपसायची गरज नाही, अजित पवारांचा रोहित पवारांना इशारा। नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट। महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। मुंबईसह राज्यात आज गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। मुंबईत लोअर परळ, घाटकोपर, वरळी, ठाणे या ठिकाणी विविध प्रतिष्ठानांकडून आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीसाठी लाखो रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलंय। गोविंदा पथकाकडून उंच मानवी मनोरे रचत हंड्या फोडण्याचं कार्य दिवसभर सुरू आहे। श्रीकृष्णाचा जन्मोत्सव भंडाऱ्यात मोठ्या उत्साहात पार पडत असून शहरातील श्रीकृष्ण मंदिरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। छोट्याशा पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून त्याला अंगाई गीत आणि भजनाच्या माध्यमातून श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला। रायगडमध्ये आज सकाळपासून दहीहंडीचा उत्साह होता। पोझारी येथे सकाळपासून अनेक गोविंदा पथके फळी धरून बेंजोच्या तालावर नाचताना पाहायला मिळाली। पेझारी नाक्यावरच अलिबाग मधील पहिली दहीहंडी फुटली, त्यानंतर इतर भागात हंड्या फुटायला सुरुवात झाली। आमच्या पक्षात नाक खुपसायची गरज नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलाय। अजित पवार आज सांगली दौऱ्यावर असून कोल्हापूर विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते। अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी पक्ष खासदार सुनील तटकरे यांनी हायजॅक केल्याची टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केली होती। याला आता स्वतः अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही, त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं। काही काय झालंय, काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो आणि सगळा मक्ता त्यांनाच दिलाय महाराष्ट्राचा, असं वागायला लागलेत काही जण। ठीक आहे, त्याचा तो अधिकार आहे, परंतु त्याने आपला पक्ष सांभाळावा, इतर पक्षांच्या मध्ये नाक खुपसायचं कारण नाही। धन्यवाद। यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। 26 जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का? आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतच मर्यादित? नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई, जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही, देशप्रेमचे क्लासेस चालत नाही। Army is such a beautiful place where religion is not a barrier. Separation is a part of our life. But आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ। त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली, पण जेव्हा आपण आपल्या हस्बंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत। विश्रांतीनंतर स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। भंडाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार परिणय फुके आणि शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते। यातून भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढला असताना काल स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात फुके आणि भोंडेकरांनी एकत्र येत विकास कामांची एकत्र कुदळ मारत दिलजमाई झाल्याचे संकेत दिले। भारतीय निवडणूक आयोगावर मतांची चोरी केल्याचा आरोप करत गोंदियाच्या आमगाव तालुका काँग्रेस कमिटीने भव्य मशाल मोर्चा काढला। मोर्चा संपल्यावर गांधी चौकात मशाल जाळून कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध निषेध नोंदवला। मोर्चा दरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी ओट चोर, खुर्ची चोर अशा घोषणा देत निवडणूक आयोगाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली है। जिस तरीके से अभी भारत सरकार के अंदर में भारतीय जनता पार्टी के शासन ने हम नागरिकों का हनन किया है मताधिकार का, हम उस मताधिकार के हनन के विरोध के अंदर में संपूर्ण तरीके से आमगांव तालुके के लोग, वरिष्ठ और जूनियर सब लोग भारी विरोध करते हैं कि भारत की अगर जनता को जिंदा रखना है
तो नरेंद्र मोदी जी आप सीट छोड़िए, वोटों की चोरी करने वाले वोट चोर गद्दी छोड़, वोट चोर गद्दी छोड़, बस। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ गेल्या 9 दिवसापासून पारधी कुटुंबाचं उपोषण सुरू आहे। अतिक्रमित गायरान जमिनीवरून हटवण्याची नोटीस आल्याने लहान मुले आणि वृद्धांसहित हे 15 लोकांचं पारधी कुटुंब बेघर होणार आहे। सध्या मोलमजुरी करून एक वेळचं जेवण मिळवणाऱ्या या कुटुंबाने सरकारकडे पर्यायी जागेची मागणी करत सध्याच्या जागेवर अनेक वर्षांपासून राहत असल्याचा दाखला दिलाय। आमची शेताची मागणी आहे साहेब, आमच्या लेकराच्या शिक्षणाची मागणी आहे साहेब। आम्हाला गायरान भेटायला पाहिजे, 7-12 भेटला पाहिजे, आमच्या लेकराला शिक्षण भेटलं पाहिजे, नोकरी भेटली पाहिजे साहेब। आमचं हे मागणं आहे। आम्हाला स्वतंत्र बी आम्हाला पण थोडंफार भेटलं पाहिजे। आम्ही पण माणसं आहोत, आम्ही पण या भारतातले मधले नागरिक आहोत। आम्हाला पण थोडंफार वाटतं ना, आम्हाला परस्त्यावरही वाटतं। आमचे बी लेकर आता कळायले, आता थोडंफार आम्ही इकून तिकून शिक्षण करायला। मग आमचे लेकर म्हणतात, आई तुम्ही काय केलं आमच्यासाठी, आमच्यासाठी तुम्ही काय केलं? आज एवढ्या जगामध्ये स्वतंत्र चालत आणि आपलं स्वतंत्र काय नाही। मग मी माझ्या पोरला पंढरी पवारला बोललो, भाऊ त्यासोबत मी आहे, तुम्ही कर थोडंफार। मग असं ते ना, आता आम्ही मायनं लेकरला बळ दिलं म्हणून आम्हाला असं वाटतं की असंच आम्हाला सरकारनं बी आम्हाला थोडं बळ द्यावं, आम्हाला साथ द्यावं। यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। विश्रांतीनंतर स्वागत, पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील गेवराई मर्दा ते चौफुले या रस्त्यावर दुरवस्था झाली आहे। या मार्गावरून मुख्यतः शाळांच्या बसेसची वर्दळ असून या खड्ड्यांचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय। शाळेला उशीर होणे, बसमध्ये धक्के खाल्ल्याने दुखापत होणे अशा गोष्टींनी विद्यार्थी आणि पालक हैराण झाले असून तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी त्यांनी केली आहे। माझे नाव कन्या विद्यालय आडूळ आहे। आम्ही आडूळ येथे शाळेत जातो। आमचा रस्ता खूप खराब आहे। आम्ही 2 वर्षापूर्वी भुमरे साहेबांकडे गेलो होतो, पण त्यांनी अजून काही रस्ता केला नाही। आम्हाला बस घसरते, पण आम्हाला भीती वाटते। गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने आज पहाटे राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे उघडलेत। धरणातून 4356 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। धाराशिव जिल्ह्यामध्ये 14 ऑगस्टच्या रात्रीपासून पावसाने सुरुवात केली असून या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले। ओढ्याला आलेल्या पुराने कळंब तालुक्यातील काही जण वाहून गेले असून प्रशासनाने त्यांची शोध मोहीम हाती घेतली आहे। कळंब तालुक्यातील मांजरा आणि वासर्डी, तेरणा या नद्यांना पूर आला असून नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। यासह इव्हिनिंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया। पाहत रहा न्यूज अनकट।